सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 59 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आणि अर्जुन तृप्त होऊन पुन्हा शांतपणे एकमेकांच्या कुशीत झोपले होते आणि अर्जुन जागा झाला आणि त्याचा फोन वाजला. फोन अतुलचाच असणार, म्हणजे नक्कीच मला उशीर झाला असणार असं म्हणून अर्जुनने मोबाईलमध्ये पाहिलं तर 9:15 वाजले होते. ओ गॉड, अगेन लेट असं म्हणून अर्जुन उडी मारतच बाथरूममध्ये गेला. 15 मिनिटात त्यानं त्याचं आवरलं. तन्वीकडे पाहिलं तर ती अजूनही झोपली होती. तिला पाहून असं वाटत होतं की ती अजून 1-2 तास तरी उठणार नव्हती. ती पालथी झोपली होती. मग तिच्या अंगावरचं ब्लँकेट पुन्हा व्यवस्थित करून तिचे उघडे दिसणारे पाय त्यानं झाकून टाकले. ऑफिसचे कपडे घातले आणि टायसुद्धा स्वतःच बांधला. रुमाल, वॉलेट, बॅग सगळं स्वतःच घेतलं. भूक तर खूप लागली होती, पण तन्वी मॅडम झोपल्या होत्या ना. आधी त्या दोघांचं रुटीन किती परफेक्ट होतं. त्यानं 8:15 वाजता डायनिंग टेबलवर यायचं आणि त्याच्यासमोर नाश्ता हजर असायचा आणि दुपारी बरोबर मधल्या सुट्टीत 5 मिनिटे अगोदर डबा हजर. पण आता सगळंच रुटीन विस्कटलं होतं. अर्जुन सरांना सकाळचा नाश्ता मिळत नव्हता, कारण बायको अजून बेडमध्येच असायची. तिचाही काही दोष नव्हता, कारण आधी ती आणि तो वेळेवर झोपायचे आणि उठायचे, कारण रात्री करण्यासारखं काही कामच नव्हतं ना त्यांच्याकडे. पण आत्ता मात्र रात्रीची खूप कामं होती दोघांनाही. झोपूच देत नव्हते ते एकमेकांना. त्यामुळे त्यालाही ऑफिसला लेट व्हायचा आणि तिलाही. मग आता ती कधी उठणार आणि कधी नाश्ता बनवणार, त्यापेक्षा ऑफिसमध्येच खातो असं म्हणून अर्जुनने झोपलेल्या तन्वीकडे एकदा पाहिलं आणि गाडी स्टार्ट केली. पण आज हॉर्न नाही वाजवला, कारण हॉर्न वाजवून कोण ऐकणार. हॉर्नवाली तर गाढ झोपली होती. आणि 11:15च्या आसपास अर्जुन ऑफिसला पोहोचला आणि पुन्हा सगळा स्टाफ त्याच्याकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत होता. आणि जो तो त्याला जागेवरून उठत गुड मॉर्निंग सर असं म्हणत होतं. आणि अर्जुनसुद्धा हसूनच सगळ्यांना घाईघाईत गुड मॉर्निंग असं म्हणून निघत होता. पण अर्जुन पुढे निघून आला की मागे सगळे तोंडाला हात लावून हसत होते. अर्जुन मात्र कोणाकडेही लक्ष न देता वाऱ्याच्या वेगाने येऊन केबिनमध्ये खुर्चीत बसला आणि आल्या आल्या पिऊनला बोलावलं. मे आय कम इन सर? आणि अर्जुन म्हणाला, येस कम इन. एक काम कर, माझ्यासाठी सँडविच आणि एक कॉफी घेऊन ये, ॲज सून ॲज फास्ट. अशी अर्जुननं ऑर्डर सोडली. पण नेहमी अर्जुन सरांच्या ऑर्डर आल्यावर पळणारा पिऊन आज अर्जुनच्या तोंडाकडे बघून गालात लाजून हसत होता. एकदा त्याच्या तोंडाकडे बघायचा, पुन्हा तोंड फिरवून दुसरीकडे बघून लाजत गालात हसायचा. आणि अर्जुन म्हणाला, काय हसतोस काय? मी जोक केला का आत्ता? नाही सर. मग मी जोकरसारखा दिसतोय का? नाही सर. मग चल जा पटकन आणि लवकर घेऊन ये. तरीही तो पिऊन लवकर जायचं नावच घेईना. आणि अर्जुन थोडा जास्त आवाज वाढवून म्हणाला, आर यू नॉनसेन्स? तू एक काम कर, तू तुझ्यासाठी एक दुसरी नोकरी शोध. आणि तो बिचारा घाबरला आणि म्हणाला, सॉरी सर, आता लगेच आणतो. आणि अर्जुन रागातच म्हणाला, आऊट. मूर्ख कुठला. मी काय त्याची वाईफ आहे का माझ्या तोंडाकडे बघत लाजून हसायला? एक ना एक बिनकामाचे झालेत. आता यांना ठिकाणावर आणलं पाहिजे. आजच एक मीटिंग घेतो सगळ्यांची आणि सांगतो सगळ्यांना. आणि इतक्यात अतुल आत आला आणि मोठ्याने फार उत्साहात अर्जुनचं स्वागत करत म्हणाला, गुड मॉर्निंग सर. आणि अर्जुन हाताचा अंगठा ओठावर दाबत त्याच्याकडे लक्ष न देताच म्हणाला, अतुल, तो आता येतोयस ऑफिसला? इतका लेट? अतुल, हे अजिबात योग्य नाही. मी तुला काही म्हणत नाही याचा अर्थ तू माझा जास्त गैरफायदा घेऊ नकोस. तुला इथे पगार मिळतो तो काम करण्याचा, कळलं? आणि अतुलला तर काहीच समजत नव्हतं की अर्जुन सर असे का म्हणत आहेत. बिचारा तो तर रोज वेळेवर येतो. आणि त्याचा चेहरा उतरला आणि मनात म्हणाला, घ्या, उशिरा तर हे आलेत आणि मला ओरडत आहेत. आता यांना सांगू का की कोण आजकाल उशीर करतं ऑफिसला यायला? पण नको, मित्र असला तरी बॉस आहेत ते माझे, या कंपनीचे मालक, त्यांना असं विचारण्याचा मला अधिकार नाही. असं म्हणून अतुल शांतपणे खाली मान घालून उभा राहिला. आणि त्याला तसा पाहून अर्जुन मोठ्याने हसायला लागला आणि अतुलच्या जीवात जीव आला आणि म्हणाला, म्हणजे हे सगळं नाटक होतं तर? आणि अर्जुन त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, अरे भूक खूप लागली आहे, नाश्ता सांगितला आहे, तो येईपर्यंत कामात काही लक्ष लागणार नाही, म्हणून मग म्हटलं तुझं तरी डोकं खाऊया. आणि अतुल हसत म्हणाला,
काय सर तुम्ही पण, घाबरलो ना मी. आणि असं म्हणून त्याने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि अतुलसुद्धा गालातल्या गालात हसायला लागला. अतुल त्याचं हसू ओठाने ओठ दाबून आतल्या आत अडवत होता. पण अर्जुनला मात्र काहीच कल्पना नव्हती की तो का असा हसत आहे. मगाशी तो पिऊनसुद्धा असाच हसत होता. आज सगळ्यांना एकदमच वेडेपणाचे झटके आले की काय कुणास ठाऊ, असं अर्जुन म्हणाला. आणि इतक्यात तो पिऊन आला. मे आय कम इन सर? येस, लवकर ये, असं म्हणून अर्जुनने त्याला आत बोलावलं. तसा तो पिऊन अर्जुनच्या टेबलवर ट्रे ठेवून अतुलच्या तोंडाकडे बघत गालात हसत होता. आणि आता अर्जुन पटकन सँडविच उचलून घाईघाईने खाऊ लागला. त्याचं सगळं लक्ष जेवणाकडे होतं, त्यामुळे त्याचं लक्ष त्या दोघांकडे गेलंच नाही. आणि 3-4 घास अधाशीपणाने पोटात ढकलल्यानंतर अर्जुन सरांना आता बरं वाटत होतं आणि त्याचं लक्ष मग त्या दोघांकडे गेलं. आणि त्यांना असं हसताना पाहून तो त्या पिऊनकडे रागाने पाहून म्हणाला, काय तुलाही खायचं आहे का सँडविच? घे ना, खातोस? आणि तो पिऊन घाबरत घाबरत म्हणाला, नाही सर, नको, खा तुम्हीच. आणि अर्जुन तोंड वाकडं करून म्हणाला, मग जा ना बाहेर, माझ्या तोंडाकडे बघत काय बसलास? खूप मूर्खपणा वाढलाय हा तुझा. थांब, तुझी रिलीव्ह ऑर्डर काढतो आत्ताच. आणि तो पिऊन घाबरला. आणि अतुल त्याला डोळ्यांनी खुणवत म्हणाला, जा लवकर बाहेर जा. तसा तो पिऊन पळाला. आणि अर्जुन पुन्हा खात खात म्हणाला, नॉनसेन्स. आणि अर्जुन पुन्हा खाऊ लागला. त्याचं खाऊन झालं. मस्त गरमागरम कॉफी पिऊन तो रिलॅक्स झाला आणि खुर्चीत आरामात बसून रुमालाने तोंड पुसून हसत म्हणाला, हां अतुल, बोल आता. अतुल मात्र त्याच्या या हालचाली बारीक निरखून पाहत होता. आणि अर्जुन म्हणाला, काय रे, आता तुला काय झालं? आणि अतुल म्हणाला, झालंय, काहीतरी झालंय, पण मला नाही, तुम्हाला. आणि अर्जुन म्हणाला, मला कुठं काय झालंय? मी तर नॉर्मल आहे. मग अतुल म्हणाला, नॉर्मल आहात ते दिसतंय, पण सर तुम्ही इतके कसे भुकेजला होता? रात्री पार्टीत तर छान जेवण झालं असेल ना तुमचं? आणि आता बायको नाही का बनवत तुमच्यासाठी नाश्ता? आणि अर्जुन पटकन बोलण्याच्या ओघात सांगून गेला, अरे ती अजून झोपलेलीच आहे. मग अतुल म्हणाला, आणि तुम्हीसुद्धा झोपलेला होता ना अजून? म्हणजे नक्कीच रात्री लेट नाईटपर्यंत जागरण झालं असणार, हो ना? आणि अर्जुन हसत म्हणाला, हो. मग अतुल म्हणाला, पण सर आता रुमालाने तोंड पुसताना तुम्हाला काही झालं नाही का? म्हणजे कशाला काय होईल? मी तर रोजच कितीतरी वेळा पुसतो की रुमालाने तोंड. आणि अतुल म्हणाला, हो पुसता रोज तुम्ही, पण आता काही दुखलं नाही का तोंड पुसताना? आणि अर्जुनला काहीच कळत नव्हतं, तो असं का कोड्यात बोलत होता. आणि अर्जुन म्हणाला, अतुल जरा समजेल असं बोलणार रे, का सारखा कोड्यात बोलतोस? आणि अतुल म्हणाला, अहो तुमच्या रुमालाला रक्त लागलं आहे का बघा जरा. आणि तरीही अर्जुनला काहीच समजत नव्हतं. मग अतुल म्हणाला, बरं ते जाऊ द्या सर, पण तुम्हाला आजसुद्धा ऑफिसला यायला उशीर झाला आहे. आजकाल रोजच उशीर होतोय तुम्हाला. मग अर्जुन म्हणाला, रोज नाही या, काल आलो होतो की मी वेळेवर. मग अतुल म्हणाला, हो का? तुमची आणि तन्वी मॅडमची बेडरूम एक होऊन 4 दिवस झाले आणि त्यातले 3 दिवस तुम्ही ऑफिसला लेट झाले आहात, म्हणजे महिन्यातले 21 दिवस आणि वर्षाचे 365 पैकी 352 दिवस तुम्ही लेट होणार, बरोबर? आणि त्याचं हे गणित पाहून अर्जुन लाजत लाजत हसत म्हणाला, अतुल तुझं मॅथ्स खूप छान आहे हां, पण कॉलेजमध्ये याचा उपयोग लफडी असलेल्या जोड्या शोधण्यात तुला व्हायचा, होय ना? आणि अतुल म्हणाला, तुम्ही आता विषयांतर करू नका सर, तुम्ही लेट आहात हे मान्य करा. आणि अर्जुन म्हणाला, अरे वर्षभर नाही होणार मी लेट, फक्त आता नवीन नवीन आहे म्हणून. आणि अतुल हसून म्हणाला, सर पण आता कळलं ना तुम्हाला की लग्न झालेल्या पुरुषाला ऑफिसला यायला उशीर का होतो? आणि अर्जुन रात्रीचा तन्वीचा दारू पिऊन घातलेला धिंगाणा आठवून गालात हसायला लागला. त्यामुळे त्या दोघांना रात्री उशिरा झोप लागली, कारण ती झोपल्याशिवाय त्याला झोपताच येत नव्हतं. आणि सकाळी वेळेवर उठूनही पुन्हा तिला रोमॅन्सचा एक डोस त्यानं दिला होता आणि रात्रभर होणारी त्याची शरीराची तगमग शांत झाली होती. त्यामुळे पुन्हा तिच्या मिठीत त्याला गाढ झोप लागली होती. आणि अर्जुनला असं हसताना पाहून अतुल पुन्हा त्याची चेष्टा करत म्हणाला, सर मी समजू शकतो हां तुमचं लेट उठणं, कारण रात्री खूप जोराचं युद्ध झालं आहे ना, त्यामुळे तुम्ही असे जखमी होऊन आला आहात. आणि अर्जुन म्हणाला, मी आणि जखमी कुठे? आणि अतुल हसत म्हणाला, हो सर, तुम्ही आत आल्यापासून जो तो तुम्हाला तुमच्या तोंडाकडे पाहून हसतोय, कारण तुमचे ओठ रक्तबंबाळ झाले आहेत. आणि हे ऐकून अर्जुन हादरला, कारण रात्री तन्वी त्याच्या ओठाला चावली होती, पण इतकं
की ते सर्वांना स्पष्ट दिसत होतं. हे त्याला माहीत नव्हतं. आणि अर्जुन म्हणाला, ओ नो, अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता काय करू रे? सकाळी घाईगडबडीत ऑफिसला येण्याच्या नादात त्याचं लक्ष नव्हतं ना त्याच्याकडे गेलं. आणि अतुल हसत म्हणाला, आता काहीही करायची गरज नाही सर, कारण जे आधीच लपवायचं होतं ते सगळ्यांनी पाहिलं आहे. पण अतुल, काय विचार करत असतील रे सगळे? शी, काय म्हणत असतील ना मला? आणि अतुल म्हणाला, म्हणत असतील की ऑफिसमध्ये सर्वांना वाघ बनवून घाबरवणाऱ्या अर्जुन सरांचं बायकोसमोर काहीही चालत नाही. नुसते खाली मान घालून बसतात ते तिच्या पुढे. आणि अर्जुन म्हणाला, असं नाही हां अतुल, अरे रात्री ती पार्टीत, असं म्हणून पुन्हा शांत बसला. कारण तन्वीचं हे सिक्रेट त्याला कोणालाही सांगायचं नव्हतं. पण अतुलपासून काहीही लपवायचं नव्हतं त्याला, कारण तन्वीला फसवून कोणी दारू दिली हे शोधायला त्याची मदत लागणार होती. आणि अतुल म्हणाला, पण तुम्ही असे जखमी होऊन आलेले बघितलं की मला वाईट वाटतं. आणि अर्जुन हसत म्हणाला, नाही, आज मी जिंकूनच आलोय. त्या वाघिणीला चांगलीच माझ्या पंजामध्ये पकडली आहे मी. आणि अतुलला काहीही न कळून तो म्हणाला, म्हणजे? आणि मग अर्जुनने त्याला रात्री पार्टीत तन्वीने दारू पिऊन घातलेला धिंगाणा सांगितला. आणि अतुल खूप खूप हसायला लागला आणि म्हणाला, बघा, द ग्रेट अर्जुन सर बायकोचे सँडल उचलत होते. किती फनी आणि दुर्मिळ दृश्य होतं ते सर. मला पण पाहिजे होतं. मी पण यायला हवं होतं पार्टीत तुमच्यासोबत. असं म्हणत तो आणखीन हसायला लागला. आणि अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला, गाढवा, चल काम कर आता, नाहीतर तुझ्या बायकोला फोन लावू का? म्हणजे तीच बघेल तुझ्याकडे. आणि अतुल म्हणाला, ओके, चला तर कामाला लागू. पण सर, तिचं नाव नका काढू, नाहीतर मला आजारी नसून उगीच आजारी पडल्यासारखं वाटतं हो. आणि अर्जुन म्हणाला, चला असू दे, सगळ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोला, मला बोलायचं आहे सगळ्या स्टाफसोबत. मग अतुल म्हणाला, त्याला आठवण करून देत सांगितलं, सर तुम्ही विसरलात का तुमच्या ओठावरची प्रेमखून? आणि आता मीटिंग घेतली तर उरले सुरले आहेत त्या सगळ्यांना समजेल की तुम्हाला ऑफिसला का उशीर झाला यायला. आणि अर्जुन हसत म्हणाला, थँक्यू, अरे मी सारखा विसरूनच जातोय बघ. मग असं म्हणून त्यानं त्याच्या काही फाईल मागून घेतल्या आणि त्यात डोकं घालून बसला. आणि इकडे 11:30 वाजता तन्वी मॅडम मस्तपैकी अंगाला सुंदर आळोका पिळोका देऊन उठल्या. रात्रीचं तिला काहीच आठवलं नाही, पण सकाळी सकाळी त्यांच्या नवऱ्याने त्यांना प्रेमाने घातलेली प्रणयाची आंघोळ त्यांना आठवली. आणि मॅडम एकट्याच त्याच्या फोटोकडे पाहून लाजायला लागल्या. आणि इकडे तिकडे पाहिलं, अर्जुन सर कुठेच दिसेनात. त्याच्या ऑफिसच्या वस्तू जागेवर नव्हत्या, म्हणजे तो गेला ऑफिसला. असं म्हणून मोबाईल पाहिला. बाप रे, 11:30, ओ नो, असं म्हणून पडदेशी ब्लँकेट फेकून तिनं स्वतःचं आवरलं आणि म्हणाली, तन्वी, आता खूप झालं हं असं लोळत पडणं. रोज रोज अर्जुन असा उपाशी ऑफिसला जातोय. तो काही म्हणत नाही, पण तुला तरी समजायला हवं की नाही. आणि त्याच्यासाठी छान छान डबा बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. 1 तासात स्वादिष्ट रुचकर जेवण फार मन लावून बनवलं आणि सुट्टीच्या आधी डबा पोहोच. अर्जुनला वाटलं की ती नाही देणार डबा, म्हणून तो कॅन्टीनमधलं खात होता. पण पहिला घास खाणार इतक्या ड्रायव्हरने डबा त्याच्यासमोर ठेवला. आणि अर्जुन सर फार खुश झाले. आज एक्स्ट्रा जेवण दिलं होतं तिनं, कारण त्याची भूक तिला माहीत होती. आणि डब्यात एक चिठ्ठी होती. त्याला वाटलं काहीतरी रोमॅन्टिक लिहिलं असेल तिनं, आय लव्ह यू, डबा सगळा संपव, असं काहीतरी. मग त्यानं ती चिठ्ठी वाचली आणि त्यात लिहिलं होतं, पिसाळलेला धूमकेतू. आणि जेवायचं सोडून अर्जुन फार हसायला लागला. आणि अतुल म्हणाला, अरे देवा, यांचं कधी संपणार आहे काय माहीत. यांना जेवताना स्टार्टर म्हणून सुद्धा बायकोची चिठ्ठीच लागते. दोघांनीही एकमेकांना बरोबर शोधून काढलं आहे. आणि आता अर्जुन सर पोटभर जेवले आणि त्यांनीही एक चिठ्ठी लिहून डब्यात ठेवली तन्वी मॅडमसाठी. आणि डबा लगेच पाठवून दिला. तन्वीने तो उघडला. तिलाही खात्री होती की आपला नवरा शेरात सव्वाशेर आहे. तो काहीतरी असंच लिहिणार, आय लव्ह यू किंवा बिनशेपटाची वाघीण वगैरे. मग तिनं चिठ्ठी उघडली आणि त्यात लिहिलं होतं, थँक्यू डिअर, लंच खूप टेस्टी होता, पण तुझ्या इतका टेस्टी नव्हता. सकाळी तूच जास्त टेस्टी वाटत होतीस. आणि हे वाचून ती गालात हसत लाजायला लागली आणि पुन्हा वाचू लागली, तुझं गिफ्ट खालच्या डब्यात ठेवलं आहे. आणि तिने फार लाजून प्रेमाने तो खालचा डबा उघडला आणि तिला डब्यात पाल दिसली. आणि तन्वी असं म्हणून जोरात किंचाळून उडी मारत बेडरूममध्ये पळून गेली. आणि धापा टाकत घाबरून म्हणाली, किती नालायक आहे ना हा आगाऊ, पिसाळलेला धूमकेतू कुठला.